आज मुख्यमंत्री महोदयांनी राज्यपालाच्या अभिभाषणावरचं जे उत्तर या ठिकाणी दिलं, खरं तर निवडणूक आयोगाला जे काही प्रश्न आम्ही उपस्थित केलेला आहे ते निवडणूक आयोगाने उत्तर द्यायचं आहे. 76 लाख मतं हे रात्रीच्या अंधारात झाले कसे? महाराष्ट्रामध्ये 1 लाख बूथ आहे ते आम्हालाही माहिती आहे, पण प्रत्येक बूथवर काय 76 मतं झालीत काय? व्हिडिओज आहेत, फोटोज असतात. निवडणूक आयोगाने अजूनपर्यंत आम्हाला दिलं नाही, पण निवडणूक आयोगाची वकिली आज मुख्यमंत्री करत असताना आपण पाहिलेली आहे. म्हणजे दाल में काला है नहीं है, दालच काली है, अशी परिस्थिती आज या ठिकाणी आहे. निवडणूक आयोगाने आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर वेळेत दिलं पाहिजे, पण ते देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे विषयाला डायव्हर्ट करण्याचा एक प्रयत्न EVM-मधून निवडून आलेलं EVM म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म मी तुम्हाला सांगतो. एव्हरी वोट महाराष्ट्र फॉर MVA असा होता, पण आता ते त्याची वकिली ते करतात आहेत. याचाच अर्थ दाल में काला है. दुसरा महत्त्वाचा प्रश्न राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या बद्दलचं काही एंटी मोमेंट त्या ठिकाणी होत्यात असं त्यांनी सांगितलं. सरकार यांचं होतं, यांचं सरकार आहे. जे कोणी महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची मोमेंट असेल कारवाई करायचे अधिकार त्यांचे आहेत. इथं आज एवढी मोठी लोक आली, त्याच्यामध्ये कोण आहेत? त्यांच्याजवळ व्यवस्था आहे, सरकार ते आहेत. पण राहुल गांधीच्या एका चांगल्या उपक्रमाला ज्यावेळेस राहुल गांधीजींनी ही भारत जोडो यात्रा सुरू केली त्यावेळेस देशातला प्रत्येक माणूस हा घाबरलेला होता. हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई या विविध जाती धर्मातली लोक घाबरलेली होती. नरेंद्र मोदीचं सरकार हे हुकुमशहा पद्धतीचं चाललेलं होतं आणि अशा वेळेस देशाच्यासाठी, देशाच्या एकात्मतेसाठी, देशाच्या संविधानासाठी कन्याकुमारी ते काश्मीर राहुल गांधीजी चाललेत आणि त्याच्यामध्ये कोणी एंटी मोमेंट असेल तर ते बघण्याचं काम यांचं होतं. यांचे पोलीस तिथं होते, पण या पद्धतीचं त्या एका चांगल्या मोमेंटला गालबोट लावण्याचं पाप जे मुख्यमंत्री करतात आहेत, कोण असतील एंटी मोमेंट त्याला कारवाई केली पाहिजे. त्याचं समर्थन आम्ही करत नाही. काश्मीरमध्ये आपल्याला पाहिलं असेल की ज्यावेळेस राहुल गांधीजी जात होते तिथल्या लाल चौकामध्ये तिथं तिरंगा फडकवायचा आहे, त्यावेळेस केंद्र सरकारने सांगितलं की तुमच्या जीवाला धोका आहे. राहुलजीने सांगितलं की ही माझी पांढरी जी टी-शर्ट आहे ती लाल झाली तरी चालेल, तुम्ही संरक्षण दिलं नाही तरी चालेल, पण मी त्या ठिकाणी जाऊन लाल चौकात तिरंगा फहरवेल. अशी धमक ठेवणारं नेतृत्व राहुल गांधीच्या रूपाने या देशाला मिळालं, पण त्या राहुल गांधींच्या नेतृत्वाला गालबोट लावण्याचं पाप महाराष्ट्राच्या विधानसभेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. जे कोणी एंटी सोशल व्यवस्था असेल त्यांच्यावर कारवाई करावी. त्याला कोणी त्यांच्याजवळ पुरावे असतील त्याला कोणी विरोध करायचं कारण नाही, पण या पद्धतीनं राहुल गांधीजीवर पर्यायनं या पद्धतीची टीका करण्याचा अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्याला नाही. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे.